ब्लॉग चालू करा. काय ब्लॉग? नमस्कार मित्रांनो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आपल्या बिंबळी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी दिंडी प्रदक्षिणेसाठी सुरुवात आणि काही क्षणात आता होईल. तर पूर्वतयारीसाठी बच्चे कच्चे मंडळी बालगोपाल रांगोळी काढताना, रामभाऊ आमचे गम लावताना. आमच्या बेंबळीमध्ये खूप मोठा सोहळा होतो. जसं बाकीच्या गावामध्ये होतं तसंच आमच्या बेंबळीमध्ये खूप मोठा सोहळा होतो. की आबासाहेब कुंभार, नितीन इंगळे, की आमच्या इथले सगळेजण, नितेश इंगळे, सुजित इंगळे, रामभाऊ, सर्व वारकऱ्यांसाठी आणि रांगोळी काढून सगळं सोहळा होणार आहे. आणि हे आमचे मित्र अण्णासाहेब आणि राहुल कुंभार, सुजित भाई खतरनाक दिसायला आहेत. उदय शिंदुळे यांचा कलरचा सहभाग डिझाईन रांगोळी आम्ही काढले. आणि विशेष म्हणजे आज शेतकरी अमृततुल्यचा शुभारंभ ही आहे. त्याचा म्हणजे उत्साह आहे. आपलं दुकान सुरू हो आजपासून आहे. आधी चालू होतं पण काही कारणास्तव आणि आमच्या गल्लीतले सगळ्यात प्रतिष्ठित व्यक्ती सुजित भैया इंगळे, घ्या त्यांना पण. आता दाखवले रामभाऊ मोठे, आमचे सर्व राहुल कुंभार आणि आपल्या दुग्ध प्रसादाला मोलाचं सहकार्य लाभलेले, मुक्त हस्तानं सहकार्य लाभलेले आपले निलेश भाऊ कुंभार यांना पण. निलेश भाऊ कुंभार भाई राहिले की बुलंद आवाज. आणि नियोजन केलेलं आहे इथं तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे चांगलं दुधाचं नियोजन केलेलं आहे आम्ही. असं तुम्हाला दिसत असेल नियोजन. एक नंबर दुधाचं नियोजन केलंय. आणि हे नियोजन आणि आमचे पोपटबाईंनी आज मामाला अर्धा ग्लास काहीतरी नियोजन ठेवलं आहे. मामाचा कार्यक्रम आहे. कुंभार गल्लीची अनमान शान पोपटबाई इंगळे आता तुमचं मत व्यक्त करते. बोला. पोपटबाईंनी मामाचा कार्यक्रम ठेवला आहे आज. करेक्ट कार्यक्रम. त्याच्याबद्दल काय तुम्हाला सांगणं म्हणजे तुमचं सर्व चांगलं व्हायले. कृष्णा कुंभार, राहुल कुंभार, सुजित इंगळे, उदय शिंदुळे यांनी सर्वांनी मिळून दूध वगैरे आपले केलेलं आहे. तरी सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा. आणि असं आपलं नवीन उदयाला आलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर साहेब सहभाग आहे. भरपूर सहभाग आहे. डॉक्टर साहेब व्यवस्थित चेक करत आहेत. बोला दोन शब्द बोला. म्हणा एकदम चांगलं झालंय म्हणा. त्याचं स्वागत आपण सगळ्यांनी मिळून करायचं. आणि तिथे आबानं गण लावायचा कार्यक्रम केलाय. गण लावत आहे सगळ्या छोटीशी सेवा. म्हणजे 1 रुपयाने घेतात. गण लावत आहे सगळ्याला. येणाऱ्या जाणाऱ्या वाटेला त्यांचं गण लावत आहेत. जे वारकरी वृंद असतो तो लावत आहेत. तुम्हाला माहिती आहे का ह्या वारकरी गंधाचं काय म्हणजे कशामुळे लावतात? आपलं गंधाचं झालंय बघा. आपला जो बुक्का आहे तो पांडुरंगाच्या मूर्ती समान, पांडुरंगाच्या जे रजकमल आहेत त्याच्यापासून तयार केलेला असतो. तो आज बुक्क्याचा एकादशीला मान आहे. तुझ्या दर्शनाचं थोड्याच वेळेत दिंडी प्रस्थान होणार आहे. दिंडी निघालेली आहे तिकडून. तुम्हाला आवाज आला असला तर जी तिथं रिकामी जागा आहे तिथं रिंगण होणार आहे. थोड्याच वेळेत दिंडी प्रस्थान होईल आणि दिंडी तिथे येईल. दिंडीचं आगमन झालेलं आहे. दिसत आहे आपल्याला तिथं म्हणजे जे पताके दिसत आहेत भगवे पताके, तिथं दिंडीचं आगमन झालेलं आहे. आपण आता निघत आहोत दिंडीकडे. हो यस. आणि दिंडीकडे चाललेलं आहे. तिथं दिसत असतं आपल्याला दिंडीचं आगमन झालंय तिथं. मी प्रणव सुजित भाया चाललो तिकडं. सगळ्यांनी इथं बघा केळी केलेली आहे. तिथं केळी केलेली आहे. तिथं पाण्याची बॉटलचं आहे. म्हणजे
संस्कृती भारताची कधी कमी पडू देणार नाही कुठल्याच गोष्टीला. इथं रिंगण बनत आहे, तुम्हाला दाखवतो. इथं मुलांनी केळीचं नियोजन केलेलं आहे. पूर्ण असं हे रिंगण बनत आहे आता. गोल रिंगण एकदम दिसत असेल तुम्हाला. गोल रिंगण पूर्ण रिंगण होतंय मोठं. दरवर्षी होतं हे बिंबळी गावातलं हे रिंगण आहे, आपल्याला दिसत असेल. आणि तब्बल महाराजांच्या काळापासून हा होत आहे सगळं. महाराजांच्या काळापासून हे रिंगण चालतंय आणि महाराजांच्या काळापासून आपली दिंडी चालत आलेली आहे बिंबळीमधली. आणि आपल्या हे अतुल वाघे सर म्हणजे CSC सेंटरचे ओनर बिंबळीमधले सगळे ह्यांच्याकडे ऑनलाईन कामामध्ये दिंडीत सहभागी झालेले आहे. त्यांनी पण म्हणलं तरी चालू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अरे तैनात आहे एकदम माऊलीच्या ह्याच्यासाठी. ए डीके बघ टाळ भेटलेला आहे आपल्याला मित्रांनो. सेटिंग लावलेली आहे आपल्याला टाळची. बिंबळी गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे याही वर्षी बिंबळी गावामध्ये अखंड वारकऱ्यांच्या सोबतीनं वारीचं नियोजन होत असतं. यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी सहभागी तरुण, वयोवृद्ध आणि इतर महाराजांचं त्यामध्ये महाराज राहू द्या की महाराज पंढरपूर कधी आलो महाराज. लेड वकाचे शिवाय द्यायला म्हणजे फिरायला
बाकीचे मानकरी आता दिंडी आमच्या विठ्ठल रुक्मिणी चौकात आहे. जी मंदिर आहे ती विठ्ठल रुक्मिणीचं आहे. शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिंडी आलेली आहे. दिंडी लागली आहे.